हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल वेदांतीज हॉबी अँड ब्लॉग। आज मी बनवणार आहे ओल्या काजूची मालवणी पद्धतीची भाजी। आता सुरुवात करूया मालवणी काजू मसाला बनवायला। प्रथम आपण काजू कसे सोलायचे ते पाहूया। एका भांड्यामध्ये एक उकळी येईल एवढं पाणी गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये ओले काजू घालून अर्धा तास ठेवायचे आहे। अशा पद्धतीने काजू गरम पाण्यात अर्धा तास ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही हातांना खोबरेल तेल लावून काजूच्या साली काढून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने काजूच्या साली म्हणजे वरचं कवर काढायचं आहे। सर्व काजू अशा पद्धतीने सोलून घेणार आहे। काजू सोलून झाल्यानंतर स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायचं आहे। आता काजू ते साफ करून झाले आहेत। आता आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी अर्धा वाटी सुकं खोबरं घेतलं आहे, एक छोटा कांदा उभा कापून घेतला आहे, 3-4 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलं आहे, मुठभर कोथिंबीर घेतली आहे, एक मोठा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे आणि फोडणीसाठी एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे। एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये उभा कापून घेतलेला कांदा घालायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये 3-4 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं घालायचं आहे। तुम्हाला जर आलं लसूण पेस्ट घालायची असेल तर वाटणामध्ये आलं लसूण घालू नका। आता हे सर्व गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं आहे। कांदा छान फ्राय झाला आहे। आता आपण त्यामध्ये सुकं खोबरं घालूया आणि तेही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करूया। अशा पद्धतीने आपल्याला कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे। आता कांदा आणि खोबरं छान फ्राय झालेलं आहे। आता हे आपल्याला मिक्सरला लावून वाटून घ्यायचं आहे। आता आपण भाजी बनवायला घेऊया। त्यासाठी एका कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 तमालपत्र घालायचं आहे, 2 लवंगा घालायच्या आहेत आणि 1 छोटा दालचिनीचा तुकडा घालायचा आहे। आता इथे मी 5-6 मिरी घातली आहे। आता आपण त्यामध्ये 1 मोठा बारीक कापून घेतलेला कांदा घालूया आणि छान फ्राय करून घेऊया। कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। आता आपला कांदा फ्राय झालेला आहे। आता आपण त्यामध्ये पाव चमचा हिंग घालूया आणि अर्धा चमचा हळद घालूया आणि छान मिक्स करून घेऊया। हिंग हळद मिक्स करून झालं आहे। आता त्यामध्ये 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर घालूया आणि छान मिक्स करून घेऊया। सर्व मसाले छान मिक्स करून झाले आहेत। आता त्यामध्ये 1 मोठा टोमॅटो बारीक कापून घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटो मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मसाला घालणार आहोत। आता आपण त्यामध्ये 1.5 चमचा मालवणी मसाला घालूया आणि छान मिक्स करून घेऊया। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले आहेत। आता आपण त्यामध्ये एका बटाट्याचे छोटे पीसेस करून घेतले आहेत ते घालूया आणि मिक्स करून घेऊया। बटाटा छान मिक्स करून झाला आहे। आता त्यामध्ये साफ करून घेतलेले ओले काजू घालूया। काजू मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिटं झाकण ठेवूया। आता आपल्याला त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। मी गरम पाणी घातलं आहे। गरम पाणी घातल्यामुळे काजू लवकर शिजतात आणि तेलाची छान तवंगही येते। त्यामुळे पाणी नेहमी गरम घालावे। त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण त्यावरती झाकण ठेवूया आणि 8-10 मिनिटं कुक करून घेऊया। 8-10 मिनिटं झाली आहेत। भाजी आपली छान कुक झाली आहे। आता आपण काजूगर शिजला आहे का ते पाहूया। काजूगर छान शिजला आहे। अशा पद्धतीने काजू छान शिजला पाहिजे म्हणजे खाताना छान लागतो। आता आपण त्यामध्ये कांदा खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण घालूया आणि छान मिक्स करून घेऊया। वाटण छान मिक्स करून झाल्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपलं हे सर्व छान मिक्स करून झालेलं आहे।
आता झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला भाजी कुक करून घ्यायची आहे. 5 मिनिटं झाली आहेत. भाजी छान कुक झाली आहे. आता आपण त्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि छान मिक्स करूया. कोथिंबीर आपली छान घालून झालेली आहे आणि आपण आता ती मिक्स करून घेऊया. आता आपली काजू मसाला तयार आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन रेसिपी सहित. तोपर्यंत टेक केअर. थँक यू फॉर वॉचिंग.